प्रदीप महाराज यादव आणि हरिभक्ती परायण अशोक महाराज बोराडे।
संकीर्तन साधन पैसोपी नाम 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 संकीर्तन साधन पैसोपी जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे लगती सायास गावी वनांतरा लगती सायास गावी वनांतरा जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायासी गावी वनांतरा नलगती सायासी गावी वनांतरा नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपी जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास गावी वनांतरा नलगती सायास गावी वनांतरा जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायासी गावी वनांतरा नलगती सायासी गावी वनांतरा सुखे तो घरा नारायण नारायण
विठाला 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जडगती सायास जाय वनांतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवाबा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हाज पावा सर्व काळ या विणाणी कस्तापै साधन वाहत सियान विठोबाचे नरगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे नरगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठल 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 सत्यमनानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठ प्रांगण रिंगणलोलमनायासं परमायासं माया कल्पितनानाकारमणाकारं भुवनाकारं स्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं परमानन्दं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचपादन कथा महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरङ्गं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पाया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझे पायावरी
झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा या बरी न करावा फेर शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा विठाल विठाल सालबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे आजचं जे वर्ष आहे ते 35वं वर्ष आहे आणि तुमच्या श्रमातून दानातून आणि उत्साहातून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सेवेसाठी उपस्थित असलेले गुणीजन वादक गायक आणि श्रोते मंडळी यात जर असं पाहायचं झालं तर आपल्या या सप्ताहासाठी 7 दिवस ज्यांची उपस्थिती राहणार आहे अशा आदरणीय प्रदीप महाराज गुरुबंधू आमचे प्रदीप महाराज उपस्थित राहणार आहेत. आमचे गुरुबंधू श्री प्रदीप महाराज हेही 7 दिवस उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण माऊली महाराज असतील, रणजित महाराज श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज असतील किंवा आपले मृदंगाचार्य गणेशजी महाराज हे आपल्याला 7 दिवस असा आनंद देणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. विठाला 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 अभंग हा सर्वांच्या पाठातला आहे. आता मला परिचय देताच येत नाही पहिल्यापासूनच. अभंग हा हरिपाठातील आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी हरिपाठ लिहिला, पण त्यात असं एक प्रकरण आहे, गुरुपरंपरेचं प्रकरण आहे. त्या गुरुपरंपरेच्या प्रकरणातील पहिला आणि सर्वांच्या पाठातला हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून श्री तुकोबराय नाम साधनेचं महत्त्व सांगून त्याची फलश्रुती सांगतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा तुकोबराय नामाचा महिमा प्रतिपादन करतात आणि या अभंगातून त्या नामाच्या विषयी जी फलप्राप्ती होणार आहे याचा उल्लेख करतात. शास्त्राने मानवाच्या कल्याणासाठी अनेक साधनं सांगितली गेली. त्यात सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर हे नाम साधन आहे. इतरत्र साधनं नाही आहेत का? तुकोबराय म्हणतात इतरत्र साधनं जर आपण करायला गेलो तर त्या काळात ती साधना करणं शक्य होतं, पण ती साधना या काळामध्ये करणं कठीण आहे. म्हणून तुकोबराय या अभंगातून सोपं साधन सांगतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय या अभंगाच्या द्वारा नामरूपी जी साधना आहे त्याचा उल्लेख करतात. मग ही नामरूपी साधना केल्याच्या नंतर मनुष्य उद्धाराच्या दिशेने वाटचाल करतो. उदाहरण द्यायचं झालं तर या मार्गाचा प्रत्येकाने अवलंब केला, संतांनी याच मार्गाने गेले. अशी ही सोपी वाट आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाओ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा आरोळे आनंदे. अशी ही सोपी वाट, पण बाकीची साधनं करायला शक्य नाही. जप तप यज्ञ जर करायचा झाला तर याला खर्च आहे, पण किती सोपं आहे. नाम साधना घ्यायची झाली तर माणसाला सहज कुठंही घेता येतं. असाल ते करा
जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल करा जेती तेथे असाल करा जेती तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल करा असाल करा ओ नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते ते असाल ते करा जेते ते असाल ते करा जेते ते नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते ते असाल ते करा जेते ते असाल ते करा जेते नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. कुठंही असा तुम्ही, रानात असा, घरी असा, उठताना बसताना हे नाम घेता येतं. नाथबाबा एके ठिकाणी सांगतात हरिपाठामध्ये, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. एवढं सोपं साधन आहे. बरं, हे साधन करण्याकरता काही खर्च येतो का? नाही. बाकीचे का जर साधनं करायचे ठरले, आता उदाहरणार्थ सप्ताह आहे, हा जर सप्ताह करायचं झालं तर कीर्तनकार पाहिजे, त्याच्यासाठी त्याला पाकिट भरावं लागतं. कीर्तनकार नव्हे तर वाजवण्यासाठी कीर्तन वाजवण्यासाठी पकवाजा वादक पाहिजे, त्याला खर्च येणार. कीर्तन करण्यासाठी मंडप आहे, मंडपासाठी खर्च येणार. मग ऐकण्यासाठी श्रोते बी देखील लागतात. मग श्रोते देखील काही काही ठिकाणी विकत आणावे लागतात. विठाला 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 एवढी सोपी साधना तुकोबराय या अभंगाच्या द्वारा सांगतात. मग बाकीच्या ठिकाणी खर्च करावा लागतो. जप असेल, हा जप करत असताना कुठेही करता येतो, पण याला काही खर्च करावा लागतो का? नाही. मग सहज सोपं साधन तुम्हा आम्हाला सांगितल्याच्या नंतर माणसं काय सहज गोष्ट कुणाला मिळूच नाही, आणि सोपी गोष्ट आणि सरळ कोणी जर सांगितलं तर त्याचं त्याला महत्त्व राहत नाही. विठाला 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 ही साधना एवढी सोपी आहे. तुकोबरायांनी ह्याच साधनेचा अवलंब केला. का केला असेल की या मानवाला सुखप्राप्ती करता आणि दुःखाची निवृत्ती करण्याकरता जर दुसरं साधन कोणतंच नाही. पुराणांचा अभ्यास घेतला, वेद पाहिला, पुराण 4 वेद 6 शास्त्रांचा धांडोळा घेतल्याच्या नंतर तुकोबरायांच्या हाती हे तत्व आलं, ते म्हणजे नाम. विठ्ठल 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 नाम एवढं सोपं आहे, पण ते तत्व कळण्याकरता अगोदर नव्हतं का? वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी साधना होती, पण कलियुगामध्ये ती साधना करणं शक्य नव्हतं. म्हणून तुकोबरायांनी कसं काय सांगितलं असेल? कारण की त्यांना त्रिकालिक बाधित ज्ञान असतं. संत हे त्रिकालिक बाधित जे ज्ञान आहे त्याच्या साह्यानं पुढं काय होणार आहे हे त्यांना माहिती असतं. म्हणून तुकोबरायांना माहिती होतं की आजचा समाज यज्ञ करू शकणार नाही, कारण की साधा जप करायचा म्हणलं तर कुणाला वेळ नाही. तर मग जप यज्ञ आणि तप अनुष्ठान जर करायचं असेल तर यांना वेळ कुठून मिळणार आहे? म्हणून असं हे सोपं साधन सांगितलं. तुकोबरायांनी हे सोपं साधन हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कलियुगमा नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन साधन
पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं सोपं साधन सांगितलं, पण माणसांना हे करणं शक्य होत नाही. मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये पण एक नामरूपी जे साधन आहे ते आपल्याला अनुष्ठान त्याचं करता येतं. पण एवढं सोपं साधन आहे, पण साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काहीतरी साधनेचा अवलंब करावा लागतो किंवा साधनेच्या द्वारा साध्यापर्यंत पोहोचता येतं. मला सांगा, मोठेगावहून जर इथे यायचं झालं तर मग काहीतरी साधन वापरावंच लागेल ना, किंवा पायी चालत यावं लागेल. हे साधन आहे. या देहरूपी साधनेच्या तुम्हाला आम्हाला हे साधन देहरूपी जे मिळालेलं आहे याच्याद्वारा हेच साधन या साध्याच्या द्वारा साधनेच्या द्वारा साध्यापर्यंत पोहोचता येतं. असं हे साधन गले हाती नरदेहानी दान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती होती, देवाची होईल म्हणती ते होती. आणि काठी न धरावी, तरी का शिक्की न धरावी, तरी काचे ते धरावे, तरी काचे ते धरावे. नरदेहानी दान लागले हाती, नरदेहानी दान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का शिक्की न धरावे, देवाची होईल म्हणती ते होती, तरी काची धरावे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होते. या साधनेच्या द्वारा देवही होता येतं. मग ती साधना एवढी सोपी तुकोबरायाने तुम्हा आमच्यासाठी सांगितली. बरं, ती नामसंकीर्तन साधन पैसोपे नामरूपी जी साधन आहे ते नाम मंगल आहे. आणि मंगलात मंगल जर काय असेल तर भगवान परमात्मा पवित्र नाम मंगळ निधी सकळ मंगळ निधी, या सकळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नामादी, श्री विठ्ठलाचे नामादी, म्हणकारे म्हणकारे जना, म्हणकारे म्हणकारे जना. विठ्ठलाचे नामाई, विठ्ठलाचे नामाई, मनकारे 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 सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. हे नाम कुठं घेतलं जातं? हर एक कार्याच्या प्रारंभी सकळ मंगळ, सर्व काही मंगल करायचं असेल तर या नामाचा उच्चार केला जातो. एवढं मंगल आहे, एवढं पवित्र आहे नाम की याच्याद्वारा बाकीचे मंत्र देखील उच्चारण करण्यामध्ये जर आपल्याकडून कमतरता वाटत असेल तर त्यातली उणीव भरून काढण्याचं साधन जर दुसरं कोणतं असेल तर फक्त ते नाम आहे. ठल विठ्ठल त्या नामाच्या द्वारा ते साधन साध्यापर्यंत पोचवणारं साधन जे आहे ते मंगल आहे. भगवान परमात्मा मंगल आहे आणि त्यांचं नाव मंगल आहे. मग म्हणाल भगवान परमात्म्याचं आम्ही चिंतन करावं का नामाचं चिंतन करावं? विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, परी आश्रयो आकाशा आकाशची काजेसा, या नामानामी तैसा अभेद असे. ज्ञानोबराय म्हणतात की या नाम आणि नामीमध्ये अभेद आहे. जसं की आकाशाला कोणी आश्रय आहे का? नाही. तसं भगवान परमात्मा म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच भगवान परमात्मा. विठ्ठल एवढं पवित्र नाम आहे. देव मंगल आहे. मग नाम मंगल जर आपण जे पवित्र नाम आहे ते दररोज मुखामध्ये घेतलं
तर या नामस्मरणाच्या द्वारा मनुष्य भगवंतापर्यंत पोचतो, नव्हे नव्हे भगवंतच होतो. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मग देवाचं भजन जर करायचं असेल तर याच देहामध्ये भजन करता येतं, इतरत्र योनीमध्ये ते भजन करता येत नाही. म्हणून हा नरदेह मौलीने मग अशी प्रमाण दिलं की या देहाच्या द्वारा त्या साधनेचा अवलंब करून भगवंताची प्राप्ती करून घेता येते, असं हे पवित्र नाम आहे. या नामाच्या द्वारा मग तुकोबऱ्या म्हणतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे नाम किती मंगल आहे की मंगलात मंगल नाम असल्यामुळं बाकीच्या साधनांचा अवलंब जर करायचा झाला तर आपल्याला ती साधना करणं शक्य नाही. पण तुकोबरा म्हणतात हे एवढं मंगल नाम आहे. मग ह्यानं होतं काय? अभंगाच्या उत्तरार्धात पहिल्या सांगतात की जळतील पापे जन्मांतरीचे नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. या नामाच्या द्वारा नामस्मरण केलं तर जन्मोजन्मांतराचं पाप नाहीसं होतं. आजपर्यंत कुणाची अशी पापं नाहीशी झालेली आहेत का? शंका उत्पन्न होईल. नामस्मरण जर घेतलं सोपं आहे, पण आपण घेतच नाहीत. कारण की काय, या जिभेनं आपण नामस्मरण करण्याऐवजी काय करतो, ज्याच्यासाठी हे मुख दिलं आहे त्याच्यासाठी न वापरता इतरत्र गोष्टींमध्ये वापर करतो त्याचा. या नामाच्या या मुखानं हरीचं नाव घेण्यासाठी पुण्य लागतं आणि पुण्य हे असेल तर हे नाव मुखामध्ये येतं. मग नाव मुखामध्ये आल्याच्या नंतर होतं काय, अंतकरणातील मल विक्षेप आवरण जे आहेत ते या नामस्मरणानं निवृत्त होतात. आणि मग होतं काय, संतांनी याचा अवलंब केल्याच्या नंतर तुकोबरा म्हणतात मी या साधनेचा अवलंब केला, पण माझं अंतकरण असं झालं की मृदू सबाह्य नवनीत जैसी सज्जनाची चित्त. असं हे नामस्मरणाचं महत्त्व आहे. मग या नामस्मरणाला हृदयातील जर मल विक्षेप गेल्याच्या नंतर होतं काय, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती हरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, हरी पारणी मुखे जरी गाय, हरी पारणी मुखे जरी गाय, पवित्रची होय देह पवित्रची या नामस्मरणानं देह पवित्र होतो. आणखीन काय होतं, जन्मजन्मांतराचं पाप नष्ट होतं. तुकोबराय म्हणतात की जळतील पापे जन्मांतरीचे. जन्म आणि जन्मांतरे, जन्म हा एकरी म्हणजे एकवचनी शब्द आहे आणि जन्मांतरे म्हणजे अनेक वचनी आहे. मग जन्मजन्मांतराचं पाप म्हणजे मागच्या जन्मात जेवढं काही पाप केलेलं असेल तेवढं नष्ट होतं. विठाला 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 विठाला. या नामस्मरणानं मग तुम्ही म्हणता बरं झालं, मग दिवसा पाप करायचं आणि संध्याकाळी नामस्मरण करायचं. नाही, तसं जमणार नाही. तुकोबराय म्हणतात ज्यावेळेस तुमचे पाप नष्ट होतील त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तिथून पुढं पाप करणं बंद करावे लागेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. विठाला 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 विठाला.
जन्मांतराचं पाप जर घालवायचं असेल तर या नामस्मरणाचा आपल्याला काय आचरणामध्ये ते नाम आणावं लागेल. जन्मजन्मांतराचं पाप कुणाकुणाचं नष्ट झालं. उदाहरण देता येईल. वाला कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी. वाला कोळी म्हणजे वाल्मिक ऋषींनी ज्यावेळेस जंगलामध्ये असताना काय करायचे, परिस्थिती त्यांची अशी होती की जंगलात असताना हर एक वाट सुरू जात असताना त्याला पहिल्यांदा पाहत होते त्याच्यापाशी काय आहे. आले की घाव मारायचे आणि त्याला खलास करायचे आणि त्याच्यापाशी जे काही असेल ते घेऊन जायचे आणि उदरनिर्वाह भागवायचे. वाल्मिक ऋषींनी असे अनेक ब्राह्मण मारले गेले. पण एके दिवशी असं झालं, नारद महर्षींची त्यांना भेट झाली आणि त्यांनी त्यांना अनुग्रह दिला. त्याच जन्मात त्यांनी पाप केलं. किती कोट्यावधी असे पाप, असे शेकडो ब्राह्मण त्यांनी मारले आणि त्याचं पातक त्यांचं या नामस्मरणानं नाहीसं झालं. आणि त्याच जन्मामध्ये कशामुळं झालं तर मला सांगायचं की नामस्मरण वाला उलटा मंत्र जपत जगजाना वाल्मिक भय सब जगजाना असं एक प्रमाण आहे. उलटा मंत्र म्हणत असताना त्यांनी ह्या नामस्मरणाचा अवलंब केला आणि जन्मजन्मांतराचं त्यांचं पाप नष्ट झालं. वाल्मिक ऋषींनी त्यांनी त्याच जन्मामध्ये संत भेट देखील झाली आणि त्यांनी वाल्मिक ऋषींनी त्याच जन्मामध्ये रामप्रभूंचं असं सुंदर रामायण हे लिहिलं. हे नामस्मरणाचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल आणखी उदाहरण द्यायचं झालं तर विद्यारण्य स्वामी यांच्या जीवनामधील जर विचार केला तर परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्यांनी असं केलं की त्यांना कुणीतरी असं सांगितलं की तुम्ही 24 पुरुष चरण जर नामस्मरणाची जर केली तर तुम्हाला काय ते गायत्री मंत्राचे सांगत असताना काय होते विसर पडतो. विठाला 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 काही जास्त सराव नसला का असं होतं. विद्यारण्य स्वामींनी काय केलं, नामस्मरण गायत्री मंत्राचा उपदेश त्यांनी ऐकला आणि जीवनामध्ये दारिद्र्य नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या गायत्री मंत्राचे असे 24 पुरुष चरण पूर्ण केले. आणि नंतर त्यांना कंटाळा येऊन गेला की आपण एवढं नामस्मरण केलं, पुरुष चरण पूर्णही झाले, देव काय आता प्राप्त होत नाही आणि हे 18 विश्व दारिद्र्य नष्ट होणं शक्य नाही. मग त्यांनी काय केलं, संपत्ती मिळण्याकरता त्यांनी ते पुरुष चरण केले होते. पण 24 पुरुष चरण पूर्ण झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला काय करायचं, संन्यास घ्यायचा. असं ठरवल्याच्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि घराच्या बाहेर पडताच क्षणी गायत्री माता प्रसन्न झाल्या आणि सांगितलं की विचारलं की आता तुम्ही काही जे आहे तुम्ही ज्याच्यासाठी अनुष्ठान केलं त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे, तुम्हाला काय मागायचं सांगा. त्यावेळेस ते म्हटले मी आत्तापर्यंत एवढं मी गायत्री मंत्राचा म्हणजे अनुष्ठान केलं त्यावेळेस तुम्ही मला प्रसन्न झाला नाहीत. ज्याच्यासाठी मी अनुष्ठान केलं संपत्ती गोळा करण्यासाठी मी तुमचा म्हणजे त्या अनुष्ठानाची मी काय केली, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ती साधना केली आणि त्यावेळेस तुम्ही प्रसन्न झाला नाहीत. मग आता मी संन्यास घेतला आहे, मग तुमचे आता आलात पण आता काही गरज नाही. ज्याच्यासाठी मी अनुष्ठान केले ते आता म्हणजे कसं आहे, आयुष्य ज्याच्यासाठी अनुष्ठान केले ते आता म्हणजे मी संन्यास घेतला आहे, मग आता संपत्ती मिळवायचं काही कारणच नाही. संन्यासाला पैशाची गरज असते का नसते, जोपर्यंत गरज होती तोपर्यंत गायत्री माता प्रसन्न झाल्या नाहीत. त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला, बरं असं म्हणले तुम्ही प्रसन्न झालात ना, मग गायत्री मातेने त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. त्यांनी प्रश्न विचारला की आतापर्यंत तुम्ही प्रसन्न का झाला नाहीत. त्यांनी डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर मागचे जे 24 जन्म आहेत त्यात जेवढं पाप केलेलं होतं तेवढं ते 24 पुरुष चरण आणि ते पाप नष्ट झालं आणि आता तुम्ही शुद्ध झालात, मग आता मागा. म्हणून गायत्री माता प्रसन्न झाल्या. पण ते म्हटल्या आता तुम्ही आलात तर मला आता पैशाची काही आवश्यकता नाही, तुम्ही असं करा सरस्वती मातेला माझ्या मुखामध्ये जिभेवरती बसवा. आणि सुंदर असा पंचदशीसारखा ग्रंथ त्यांच्या मुखातून बाहेर निघाला. ते विद्यारण्य स्वामी. विठाला विठाला त्या विद्यारण्य
स्वामींनी एक पहिला श्लोक लिहिला, नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजं म्हणे सविलास महामोह ग्रह ग्रासेक कर्मणे. असा सुंदर असा पंचदशीचा ग्रंथ त्यांनी त्यांच्या मुखातून पार पडला. मला सांगायचं काय की जन्मोजन्मांतराचं पाप नष्ट झालं नामस्मरणानं. आणि विठाला विठाला मग हे अनुष्ठान करण्यासाठी कुठं जायची गरज आहे का? नाही. हे अभंगाच्या न लगती सायास न लगती सायास जावे वनांत न लगती सायास सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. तुम्हाला हे अनुष्ठान करण्यासाठी तुकोबराय म्हणतात मी हे अनुष्ठान करण्यासाठी भामचंद्र डोंगरावरती जायचो, घोरडेश्वर डोंगरावरती जायचो. हे त्यांनी साधना केली आणि ती साधना तुम्ही आम्हाला सांगितली. मग तुम्ही तुकोबरायनं म्हटले की तुम्ही त्यावेळेस डोंगरात जात होतात, अनुष्ठान करत होतात, आता ती डोंगर राहिलीत कुठं? मग तुम्ही काय करा, न लगती सायास जावे वनांतरा. तुम्हाला वनात जायची गरज नाही. हे नामस्मरण करण्यासाठी तुम्ही घरी बसल्या तुम्ही अनुष्ठान करू शकता किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम हर एक काम करत असताना हे नामस्मरण करता येतं. मग ती गाई राखणं असेल, शेण काढणं असेल, धार काढणं असेल किंवा आणखी कीर्तनामध्ये उभा असले की किंवा कीर्तनात बसल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, विठाला विठाला ते अनुष्ठान कुठं करता येत नाही तर कुठेही करता येतं, पण ते अनुष्ठान करण्याकरता न लगती सायास जावे वनांतरा. सायास माणसं प्रयत्नच करत नाहीत. सायास करिता वाया नवजे. तुकोबराय म्हणतात की सायास करण्यासाठी तुम्हाला काहीच त्याची सायास करायची गरज नाही. सायास करिता वाया नवजे तुका म्हणी भाव असता नसता सायास करिता वाया न लगे वाया नवजे असं प्रमाण आहे. तुम्हाला हे सायास अनुष्ठान करण्याकरता काही सायास करायची गरज नाही किंवा वनात जायची गरज नाही. पण सायास केल्याच्या नंतर काय वाया जाणार आहे का? तुमचे आमचे सायास संसारामध्ये संसार करण्यामध्ये आट्टाच करतो माणूस, पण नामस्मरण किंवा हरिशिना भजसी ओल्या बोले हरिशिना भजसी ओल्या बोले हरिशिना भजसी भवना बोले हरिशिना भजसी सारा से करिसी पंच दिनाने सारा से करिसी
प्रमाण सायास करीशी प्रपंच दिननिशी, दिननिशी म्हणजे रात्रंदिवस सायास प्रपंचामध्येच करतो. परमार्थ करण्याकरता आपल्याला वेळ कुठे आहे. म्हणून तुकोबारायांना माहिती होतं येणाऱ्या कलियुगामध्ये माणसं हे प्रपंचामध्ये सायास करताना दिसतील. पण तुमच्या ठिकाणी भाव असो नसो त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही भावपूर्ण अंतकरणानं जर घेतलं किंवा आवडीनं जर घेतलं तर काय हरकत आहे. पण माणसं सायास करतच नाही त्याच्यासाठी, पण संसारामध्ये करतात. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात मी आवडीनं ते नाम घेतलं, आवडीने भावे हरिनाम घेसी. अंतकरणामध्ये भाव महत्त्वाचा आहे. भाव असो किंवा नसो जसा येईल तसं म्हणायला काय हरकत आहे. स्वर नाही बी लागू द्या. येईल तैसा बोल रामकृष्ण, जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण. हे रामनामरूपी जे मंत्र आहे. तुम्हाला जसा येईल तसा, मोठ्यानं नाही म्हणता आलं चालेल, खालच्या आवाजात म्हणा, स्वरात नाही म्हणता आलं तरी चालेल, जसं येईल तसं तुम्ही नामस्मरण करा. कारण की काय होईल, आवडीनं जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होणार नाही, अशक्य गोष्टी देखील शक्य होतील. कायनो केले एका चित्तिता विठ्ठल, एका चित्तिता विठ्ठल, एका चित्तिता विठ्ठल. कायनो केले एका चित्तिता एका चिंतिता विठ्ठले. त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण करायचं असेल तर त्या देवाशिवाय दुसरं कोणीच नाही. अंतकाळाच्या वेळेस जर तुम्ही म्हणता आम्ही म्हातारपणी करू नामस्मरण, महाराज ज्ञानोबरायांनी सांगितलंय जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोवरच हे नामस्मरण करता येतं. तुम्ही जर म्हणता म्हातारपणी करू, अख्खं आयुष्य उरलंय, पण सांगता येतं घडीचा भरोसा आहे का. मी क्षणात आज इथं आहे उद्या आहे का सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही जोपर्यंत तुम्ही असताल तिथं करा, पण आवडीनं करा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तर सर्व काही चिंता योगक्षेम वाहम्यहम. त्या भगवंत हा भक्ताचं नाव सर्व जीवनामधील जे योगक्षेम आहे तो वाहतो. मग तुकोबारा म्हणतात तुम्हाला सायास करायची गरज नाही, वनातही जायची गरज नाही. मग जलगती सायास जाय वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. ते भगवान परमात्मा काय होतो, तुम्ही नामस्मरण केल्याच्या नंतर तो सुखान तुमच्याकडे येतो. विठाला विठाला विठाला. आजपर्यंत हर एक संतांनी हेच केलं. नामदेवराय पहा, त्यांचं काम वाट्याला आलेलं त्यांनी केलं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं. तुकोबारायांनी तेच केलं. त्यांच्याकडे देव आला, पण आल्याच्या नंतर तुकोबारा म्हणतात देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. तो भगवान परमात्मा आमच्याकडे आला, आम्ही त्यांचं सन्मानपूर्वक त्यांना हृदयामध्ये साठवलं आणि त्या साधनाच्या द्वारा तुमच्या देखील घरी येईल. मग या साधनेचा तुम्ही अट्टास करायला का हरकत आहे. मग तुकोबारा म्हणतात नलगती सायास जाय वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. पण तो नारायण येण्यासाठी काय करावं लागेल, अभंगाच्या तृतीयेचं गाईचं बैसोनी बैसोनी
आवडे अनंत आळवावा. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला अठ्ठास सायास वनात जायची काहीच गरज नाही. तुम्ही बसल्या जागी देखील नामस्मरण करू शकता. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. पण हे नामस्मरण करण्याकरता चित्त एवढं एकाग्र करणं कठीण आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलभद्रुढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायू वसून दुष्करम. भगवान परमात्मा विश्वमाऊली नारायण म्हणतात चित्त एकाग्र करण्याकरता किंवा मन एकाग्र करण्याकरता कठीण आहे. पण ते कसं आहे, चंचल चपळ असणारे हे मन वाऱ्यासारखं धावते. मग याला एकाग्र करायचं असेल तर काय करायचं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. हळूहळू त्याला अशी सवय लावायची की हळूहळू एक ढाळे हे तुलनी एक वेळे मार्गाची निवडे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला या मार्गावरती जर जाऊन पोचायचं असेल किंवा ठिकाणाला जाऊन पोचायचं असेल, या मनाला तुम्ही काय करा, एकाग्र करा. एकाग्र करून कसं करा, चित्त एकाग्र करण्याकरता अट्टास करावं लागेल, सायास करावं लागेल. आज ना उद्या ते मन धावणारं स्थिर होईल. नामस्मरणानं असं होईल की अंतःकरणामधील स्थिरता प्राप्त झाल्याच्या नंतर ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आवडीनं तुम्ही गा. हेच अभंग या चरणातून सांगतात. मग ते कोणतं नाम आहे त्याचा उल्लेख अभंगाच्या तृतीय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र तुम्ही आम्हाला दिला. मगापासून नाम 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 म्हणजे नेमकं काय, तर हा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. या रामनामामध्ये काय असं सामर्थ्य आहे. नाम हे मंगल आहे. मंगलात मंगल जे काय असेल ते नाम आहे. पण हेच नाम विश्वमाऊली नरवराय म्हणतात आरंभी म्या हे मुखामध्ये आवडीनं माझ्या मुखामध्ये आलं. पण या नामरूपी मंत्रामध्ये मंगल नाम आहे. भगवान परमात्मा मंगल आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र तुम्ही काय करा, सर्व काळ जपा. म्हणजे कसं, रात्रंदिवस तुकोबारायांनी याचं अनुष्ठान केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. तुकोबारायांनी याच अनुष्ठानाचं अवलंब याच नामाचा अनुष्ठान केलं. डोंगरावरती गेल्याच्या नंतर तुकोबारायांचं दिवस रात्र हेच चालू असायचं. जागृती स्वप्ने रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. स्वप्नामध्ये जागृतीत आणि जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग
आपण आचरणामध्ये जर आणले रात्रंदिवस तिन्ही अवस्थेमध्ये जागृती स्वप्न सुषुप्ती तुकोबरा म्हणलं मी हे तिन्ही अवस्थेमध्ये मी नामस्मरण करत होतो, पण आपण जागृतीत असताना एवढं नामस्मरण केलं तर मग दररोज जर केल्याच्या नंतर काय होणार आहे? काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. त्या भगवान परमात्म्याचं जर नावं घेतलं तर काय केलं? मोहे दावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. भगवान परमात्मा या नामाच्या मोहाने तुमच्या आमच्याकडे येतो. विठाला 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 तुम्ही म्हणताल आपल्याकडे येतो पण कुठं दिसतच नाही. आणि नामस्मरण करून काय उपयोग आहे? कोठे न दिसे पाहता धाव घाली अवचिता. कुणाकुणाच्या संकटामध्ये देव धावून आला. कुणी या नामस्मरणाचं आचरण केलं आणि कुणाचे या नामस्मरणानं संकट दूर झाली. तर याचे अनेक उदाहरणं सांगता येतील की वल्ला कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी किंवा नामे तारिणी कुट्टीनी नामे गणिका चढली विमानी नामे चितरले कोट्यानं कोटी. आता एवढंच प्रमाण म्हटलं तर कोट्याने कुट्टी असे ना तरुण गेले. मग आता तरणार नाहीत का? तरले तर ती हा भरवसा नामधारकांचा ठसा. तुकोबर आहे म्हणतात मी नामधारक आहे, आम्ही नामाचे धारक. लेनो प्रकार अनेक बाकीचे आम्हाला प्रकार माहितीच नाही. नामस्मरण म्हणजे नामस्मरण दिवस रात्र जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जर नामस्मरण केलं मग एवढं नामस्मरणाचं महत्त्व सांगितले पण समजे स्थिरच बसलेले आहेत. कुणी हातही हलवत नाही मुखही हलवत नाही. म्हणतात ते समजे टाळकरीच म्हणतात विठाला 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 विठाला. हे नाम कसं आहे? नाम हे रत्न आहे आणि तुम्ही आम्ही नामाची पारख एवढी सांगतायत आचरणात येत नाही, त्याला आपलं पुण्य कमी पडतं असं समजावं लागेल. तुकोबराय नामस्मरणाचं महत्त्व तुकोबरायांना माहिती होतं. तुकोबराय रत्न पारखी होते. हे नाम रत्न आहे. कुणी या नामस्मरणाचं अनुष्ठान केलं. आता उदाहरण देईन एका मागे एक उदाहरण देईन प्रमाण समजाने ऐकले तर या नामस्मरणाच्या द्वारा तुमच्या जीवनामधलं तुम्ही जर विष धारण केलं आपलं प्राशन केलं तर तुमचं विषही या नामस्मरणानं ते काय होईल? पचलं जाईल. एवढं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. शिवे हला आले तापला राम नामे शीतळ झाला. भगवान शंकरांनी ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस हलहल नावाचं जे विष निघालं ते पचवण्याचं सामर्थ्य फक्त त्या नामस्मरणामुळंच होतं. त्यांच्यात ते सामर्थ्य त्या नामस्मरणामुळंच निर्माण झालं. हे नामस्मरणाचा महिमा आहे. आणखीन काय? दुसरे रत्न पारखी जर बघायचं झालं तर भगवान श्री गणेश आहेत. त्यांनी या रामनामाचं महत्त्व त्यांना माहिती होतं. त्यांनी पुराणं लिहून काढले. त्यावेळेस माणसानं काय अभ्यास करत असताना जर लक्ष देऊन जर अभ्यास केला तर कुठं कोणते वाक्य येऊन गेलेत आपल्या जीवनामध्ये उद्धार काय करून जातील सांगता येत नाही. म्हणून लक्ष देऊन जर तुम्ही जर याचं अनुष्ठान कोणतंही असो लक्ष देऊन जर केलं तर होतं काय की तेच वाक्य आयुष्यात कुठतरी उपयोगाला येतात आणि उद्धरून जातो माणूस. तसंच भगवान गणेशांनी काय केलं की ज्यावेळेस पुराणं लिहिले त्यात पुराणांमध्ये असं वर्णन येऊन गेलं रामनामाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. ज्यावेळेस अग्रगण्य पूजेचा मान देण्याकरता 33 कोटी देवांपैकी अशी बैठक भरली गेली आणि त्यात असं सांगण्यात आलं की जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा करेल त्याला पूजेचा अग्रगण्य मान मिळेल. असं बैठक झाल्याच्यानंतर सर्वजण आपापल्या वाहनांवरती आरूढ झाले आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना आपापल्या वाहनावरती स्वार झाले आणि भर वेगात धावत पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता निघाले. पण भगवान शंकरांपाशी असलेले गणराय तिथंच होते. त्यांचं वाहन जर बघायला गेलं तर मूषक किती पळून पळणारे. भगवान गणेशांनी असं म्हणून बुद्धीची देवता म्हणून त्यांना अग्रगण्य आज विष्णू माऊली ज्ञानोबराय देखील नमन करत असताना गणेशांनाच नमन करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. कारण की एवढा पूजेचा मान अगर त्यांचं मंगल भगवंताचं नाम तर आहेच पण दुसरी अग्रगण्य पूजेच्या मानामध्ये मंगल जो मूर्ती कोणती असेल तर श्री गणेशांची आहे. मग दुसरे रत्न पारखी हे गणेश होते. मग त्यांनी काय केलं पुराणामध्ये उल्लेख आल्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्या पुराणामध्ये असं लिहिलेलं होतं की रामनामाला जो कोणी प्रदक्षिणा करेल त्याला एका पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होईल. असं त्यांच्या लक्षात आल्याच्यानंतर दुसरं काहीच केलं नाही. सारे देवदेवता आपापल्या वाहनांवरती आरूढ झाले आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता निघून गेले. पण ज्यावेळेस इंद्रांनी पाहिलं जाताना गणेश इथंच होते, माघारी आल्याच्यानंतर गणेश इथंच आहे कसं काय, त्यांनी ते रामनामाचं काय केलं लगेच सर्व
आपापल्या विमानावरती आरूढ झाले. त्यांनी पृथ्वीवरती जमिनीवरती असं रामनाम लिहिलं आणि त्याला प्रदक्षिणा केली आणि भगवान शंकरांना सांगितलं की माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. सर्व भरवेगात धावून आले. बघितलं तर गणराय इथंच आहे, जाताना बी इथंच होते. कारण काय? कारण विचारल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं, सांगण्यात आलं की रामनामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पृथ्वीला प्रदक्षिणा करणं एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. मग एवढं नामस्मरण आहे तर मग तुकोबराय रत्न पारखी होते. म्हणूनच तुकोबरायांनी याचा अनुष्ठान केला. विठ्ठला दुसरे रत्न पारखी हनुमंतराय आहे. याच नामाचा अनुष्ठान केलं. पण कवर करायचं असते साध्य गाठेपर्यंत याचं अनुष्ठान करायचं. साधन हे साधनापर्यंत पोहोचण्याकरता त्याचा अवलंब करावा. भगवान रामप्रभू त्यांच्यासोबत होते. अनुष्ठान करत सर्वांनी अनुष्ठान करायचे आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. पण साक्षात भगवान श्रीराम त्यांच्यासोबत होते तरी नामस्मरण करत होते. ज्यावेळेस रामप्रभूंनी त्यांना प्रश्न विचारला की मी तुमच्या समोर असताना तुम्ही नामस्मरण करताय, कशा करता? ते म्हणले, देवा तुम्हाला या नामाचा महिमा कळणार नाही. कारण की तुमच्यासाठी जपी क्षिणून जातात पण तुमची प्राप्ती होत नाही. पण त्या नामात एवढी सामर्थ्य आहे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामाचा महिमा एवढा मोठा आहे की ते गगनापेक्षा देखील मोठा. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. उद्धारिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझी कंठी राहो भले. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझी कंठी राहो भले. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. भगवान मारुतीरायांनी याच साधनेचा अवलंब केला आणि कपिकुळांचा उद्धार केला. कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. त्या भगवान परमात्म्याचं जर नाव घेतलं तर कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो. विठाला विठाला रामकृष्ण नामे हे जोडी ही साजरी तर आहेत. पण विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात की मी आरंभी मुखामध्ये माझ्या देखील मुखामध्ये आलं. आरंभी आवडी आधरे आली नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा जिवाळा. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात हे नाम एवढं आहे मी ते आजही समाधीमध्ये बसल्याच्या नंतर त्याचं अनुष्ठान करतो आहे. तुम्ही बी याच नामाचा काय करा, उच्चार करा, आचरणामध्ये आणा. विठाला विठाला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ रात्रंदिवस. मग जपत असताना माणसं म्हणते महाराज आम्हाला एवढा वेळ कुठे, आळस येतोय, झोप येते, जांभळ्या येतात. नादबाबा एके ठिकाणी छेदून या आळसाची दगडून या निद्रेशी. आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. विश्रांती न घेता तुम्ही जर आळस झटकून या नामस्मरणाचं जर अनुष्ठान केलं तर तुम्ही तुकोबराय म्हणतात त्या परमधामाला प्राप्त होताल. की ते असं परमधाम आहे तिथून काय गीतेमध्ये एक श्लोक येऊन गेला आहे, तद्धाम परमम मम ममवंशी जीवलोके. जीव अगोदरचा श्लोक आहे का असं द्या, आता इंटर मला आठवत नाही. विठाला विठाला विठाला. तुम्ही त्या परमस्थानाला नव्हे भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये विलीन करून घेतील.
एवढं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. आजपर्यंत कुणाला असं विलीन करून घेतलेलं ऐकते येतं का? या अभंगामध्ये आपण एका ठिकाणी समीपता हा जी 4 मुक्ती सांगितल्यात त्याच्यातली एक मुक्ती ह्या अभंगामध्ये येऊन जाते. नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. समीप म्हणजे जवळ, समीपता मुक्ती आपल्याला प्राप्त होते. रामकृष्ण नामे हे सादरी आहेत मान्य, पण तुकोबराय म्हणले हे तुम्ही अनुष्ठान करा, जीवनामध्ये आचरणात आणा. मग तुम्हाला सांगून सांगून मी थकलो, पण आता याच्याही पुढं सांगायचं झालं तर अभंगाच्या 5व्या साधन वाहतसी आण विठोबाची. तुकोबरा म्हणतात याच्या व्यतिरिक्त दुसरं साधन जगामध्ये नाही. कलियुगात फक्त एवढंच साधन आहे, ते उद्धाराचं साधन एवढंच आहे. मी शपथ घेऊन सांगतो. तुकोबराय म्हणतात की मग याचा अनुष्ठान कोण करतात? शेवटच्या अभंगाच्या तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी, 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 तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी. शहाणत धनी घेतो येते, शहाणत धनी घेतो येते, जगती सायास नवे वनंतरा, जगती सायास नवे वनंतरा. शहाणत घेतो येते, शहाणत घेतो येते, जगती सायास नवे वनंतरा, जगती सायास नवे वनंतरा. येतो घरा घरा सुखी येतो घरा नारायण, नारायण
आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो ते एवढं सोपं साधन आहे. याचं अनुष्ठान फक्त शहाणे लोकच करतात. संप्रदायाप्रमाणे भजन घेऊ. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली म्हणा सोळी सांग म्हणा म्हणा प्रबोध म्हणा 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 बरं मोठे गाव मागून